जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो। जिल्हा परिषद पंचायत समिती लिंब गट आणि गणामध्ये खऱ्या अर्थाने तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। नेमकं या लढती कशा होणार आहेत हे आता आपण पाहूयात। विशेषतः जिल्हा परिषद लिंब गटामध्ये पाहिलं असता तर राष्ट्रवादी पक्षाकडून राजेंद्र लावंगरे यांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सर्जेराव दिनकर सावंत यांना पक्षाने तिकीट दिलेलं आहे आणि विशाल शाहू भोसले यांना रिपब्लिकन सेना पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडून तिकीट मिळालेलं आहे। या तिघांमध्ये खरं तर ही लढत होणार आहे। लिंब गटामध्ये पाहिलं असता तर राजेंद्र लावंगरे यांच्या पाठीमागे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती दुःखद निधनाची सहानुभूती मिळेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। भारतीय जनता पक्षाचं विशेषतः जिल्ह्यामध्ये वाढतं प्राबल्य पाहिलं असता एकूणच राजेंद्र लावंगरे यांच्यापेक्षा सर्जेराव दिनकर सावंत यांचं पारडं जड असल्याचं सध्या चित्र दिसून येत आहे। यामध्ये विशाल शाहू भोसले हे रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य या पक्षाकडून त्यांना तिकीट मिळालं असून त्यांचा देखील प्रभाव या लिंब गटामध्ये दिसून येईल का असं देखील बोललं जात आहे। लिंब गणामध्ये पाहिलं असता प्रभाकर जगन्नाथ पवार भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट मिळालेलं आहे। दरम्यान नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले जितेंद्र सावंत यांना वास्तविक स्वरूपात तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार घेतलेला आहे। तर सुरेश पाटील यांना देखील तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी देखील अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार घेतलेला आहे। वास्तविक स्वरूपात नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निष्ठावंतांमध्येच खरं तर लिंब गट आणि गणामध्ये लढत होणार आहे। यामध्ये विशेष भूमिकेमध्ये राजेंद्र लावंगरे हे दिसून येत आहे। कारणच कोणवे गणामध्ये देखील राजेंद्र लावंगरे यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल करत महेश गाडे या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आव्हान दिलेलं आहे। वास्तविक स्वरूपात पैलवान महेश गाडे हे बिनविरोध होतील का अशा चर्चा एकूणच लिंब गट आणि गणामध्ये चर्चेला जात होत्या। मात्र राजेंद्र लावंगरे यांनी लिंब गटासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट मिळवत त्यांनी अपक्ष म्हणून महेश गाडे यांना देखील आव्हान उभं केल्यामुळं लिंब गट आणि कोणवे गणामध्ये खरं तर यामध्ये राजेंद्र लावंगरे हे खरं तर प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येत आहेत।